नमस्कार. 20व्या शतकाच्या अखेरीला मनोरंजनाची साधनं घरोघर पोचली आणि वाचन संस्कृतीला घरघर लागली. तुम्हाला आठवत असेल त्यावेळी टीव्ही आणि व्हिडिओचं प्रस्थ फार बोकाळलं होतं आणि कदाचित त्याचमुळे घरातल्या पुस्तकांचं महत्त्व मात्र कमी झालं. आज मनोरंजनाची माध्यमं जरी बदलली असली तरी परिस्थिती काही बदललेली नाही. रवींद्र पिंगे यांनी हाच विषय त्यांच्या संवादात्मक ललित लेखातून उत्तमरित्या मांडलेला आहे. त्यांच्या या हलक्या फुलक्या गप्पा अशा वाटत असल्या तरी विषयाचं गांभीर्य आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिवाचनाकरता आज निवडलेलं आमचं पुस्तक आहे सुखाचे पदर. ललित लेखांचा हा संग्रह ज्ञानदा पब्लिकेशनने 1997 साली प्रसिद्ध केलेला आहे आणि आम्ही आज जो लेख वाचणार आहोत त्याचं शीर्षक आहे नव्या जमान्याच्या उंबरठ्यावर. सकाळी सकाळी दुसऱ्या चहासाठी बाबूराव दारात प्रसन्न मुद्रेनं हजर झाले. मी समजायचं ते समजलो. बाबूरावांच्या इटुकल्या आयुष्यात काहीतरी आनंदाचं अनपेक्षितपणे घडलं असणार. आनंददायक असं काहीही त्यांच्या मनात तुंबून राहू शकतच नाही. ढगाळच्या किरणांसारखं ते बाहेर पडून वाहावंच लागतं. बोला, आज काय घडलंय तुमच्या दुनियेत? मी विचारलं. घबाड मिळालंय, घबाड. जवळजवळ फुकटातच समजा, बाबूराव उत्फुल्लपणे म्हणाले. मी जरा बुचकळ्यातच पडलो. मग बाबूरावांनीच फोड केली. आमचे शेजारचे नाना हजारे नव्या मोठ्या जागेत जात आहेत उद्यापासून. साहजिकच नको असलेल्या काही वस्तू त्यांनी आल्या त्या भावात फुंकून टाकायचा धडाका लावला. मग तुमच्या पदरात काय घबाड पडलं? मस्तपैकी आराम खुर्ची, कापड आणि दांड्या असलेली हो. आणि केवढ्याला मिळाली असेल म्हणता? 50 रुपयांना मिळाली असणार. साफ चूक, आनंदानं ओसंडून बाबूराव जिंकल्याच्या स्वरात म्हणाले. धडधाकट सांगाडा, टणक कापड आणि दांड्या असलेली आराम खुर्ची त्या हजारांनी मला अवघ्या 10 रुपयात दिली. आता बोला. काय सांगताय काय बाबूराव? अजब आहे, मी म्हणालो. अजब बिजब काही नाही. अहो, आता हजारे मंडळी मोठ्या जागेत जाणार. त्यांचं नवं घर पाहायला पै पाहुणे येणार. तिथे जुन्या जमान्यातली आराम खुर्ची काय कामाची? तिथे नवे कोच हवेत, फ्रीज हवा, किचन रेंज हवी, व्हिडिओ हवा, फोन हवा. ग्रामोफोन मात्र नको. सर्व काही मॉडर्न हवं, अल्ट्रा मॉडर्न. बरं, ते लटांबर विकत घेण्या इतकी देवदयेनं त्यांची परिस्थितीही आहे. आणि जोडीला आमचेही ग्रह बलवत्तर असणार. त्याशिवाय काय 10 रुपयांना आराम खुर्ची मिळाली? खरं तर मी जरा गाफीलच राहिलो. 2 दिवस अगोदर जागा होतो ना, तर धोब्याकडे असते तसली भक्कम इस्त्री 15-20 रुपयात मी पटकावली असती. पण ती विक्री झाली तेव्हा आमचं तकदीर ताठ नव्हतं. अखेर या सगळ्या नशिबाच्या गोष्टी. आमच्यासाठी काही वस्तू उरल्यात काय? जरा कानोसा घ्या ना. 2 गोष्टींची मला फार जरुरी आहे. एक जुनं इंग्रजी टंकयंत्र आणि नातवासाठी चांगली क्रिकेटची बॅट. हजारांकडेच असं नाही, दुसरीकडेही कुठे या वस्तू विक्रीला काढलेल्या दिसल्या तर जरा लक्ष ठेवा आणि स्वस्तात असल्या तर माझ्यासाठी चक्क खरेदीही करून टाका. मी देईन पैसे. नक्की लक्षात ठेवतो. पण टाईपरायटर आणि बॅट हजारांकडे नाही हे मीच सांगतो. मला वाटतं आता फक्त पुस्तकांची एक मोठी थोरली काचेची केस तेवढी विक्रीसाठी उरलेली आहे. बाकी सगळ्या वस्तू फटाफट उडाल्या. साहजिकच आहे, आता टीव्हीच्या जमान्यात पुस्तकाच्या केसचा उपयोग काय? काय सांगताय काय बाबूराव? पुस्तकांची काचेची रिकामी केस विक्रीला काढली आहे? अहो, खोटं की काय? मी प्रत्यक्ष माझ्या ह्या डोळ्यांनी पाहिली आहे. 10 बाय 10 फूट असेल. दिसालाही अगदी नवी कोरी. बोला, जमवता हा सौदा? काय किंमत असेल? मी विचारलं. हल्ली लाकूड म्हणजे सोन्याच्या भावानं जात आहे. नवीन घ्यायला गेलं तर 1000-1200 तरी हवेतच. 1500 तरी मागते.
मी त्यांना ती 400 द्यायला लावतो. सांगा, घेणार? 400वर सौदा होत असेल तर मी विचार करेन. माझी पुस्तकं कुठे ठेवायची हा मला सुद्धा प्रश्नच पडलाय. काय सांगू बाबूराव, इथली कटकट नको म्हणून मी परगावी भाषणांचे दौरे काढतो. तेवढंच निसर्गाचं दर्शन पदरात पडतं. पण लोक चैन पडू देत नाहीत. प्रत्येक गावात लेखक आणि कवी असतातच आणि ते त्यांची पुस्तकं बळेबळे भेट देतात. त्या पुस्तकांचं धड वाचवतही नाहीत नि सोडवतही नाहीत. हजारांची रिकामी बुककेस मिळाली तर वायफळ पुस्तकं एकत्र तरी ठेवता येतील. दुपारी मी आणि बाबूराव हजारेंच्या घरी गेलो. सगळीकडे बांधाबांध सुरू होती. बाबूरावांनी आमचा येण्यामागचा हेतू सांगितला. त्यावर एकदम आनंदून हजारे म्हणाले, अरे वा, की छानच आहे. पहा, आम्हाला नको असलेल्या सगळ्या वस्तू हातोहात उडाल्या, पण ही बुक केस काही जाम हले ना. आता तुम्ही ती घ्या आणि आम्हाला एका काळजीतून मुक्त करा. पण किंमत तर सांगा, मी विनवलं. तुम्ही द्याल ती? हजारे आतुरतेनं सांगू लागले. आम्ही आता नव्या मोठ्या जागेत जातोय. तिथे हे पुस्तकाचं कपाट कुठे न्यायचं आणि त्यात ठेवायचं काय? आता टीव्हीचा हा आणि व्हिडिओचा जमाना सुरू झालाय ना. आमच्या घरात तर पुस्तकाला कोणी हातही लावत नाही. म्हणून येईल त्या भावात ते सामान फुंकून टाकणार. तुम्ही नक्की घेणार काय? अर्थात, पण तुम्ही किंमत सांगा अगोदर. 100 रुपये द्या, तेवढे पुरेत, हजारे म्हणाले. मला अचंबा वाटला. इतकी सुंदर ऐस पैस काचेची तावदानं असलेली अर्धी भिंत व्यापू शकेल अशी मोठी बुककेस अवघ्या 100 रुपयांना? घेतली. मन घट्ट करून मी म्हटलं. हजारेंचे डोळे फुलासारखे हसले. उद्गारले, चला आता मी मोकळा झालो. सारखं वाटायचं समजा नाही गिऱ्हाईक मिळालं ह्या बुककेसला तर करायचं काय तिचं. पण तुमच्या रूपानं देवच मदतीला धावला. अहो, असं काय करता हजारे साहेब? अहो, समजा ती विकली गेली नसती तर तुमच्या नव्या घरात इतर फर्निचर बरोबर आलीच असते की ती. त्यात इतकं अवघड ते काय होतं? मी विचारलं. अजिबात नाही. नवं घर दुबईवाल्याचं होत आहे. माझा मोठा मुलगा दुबईला असतो. त्याची सक्त ताकीद आहे. इतका पैसा ओतून घेतलेल्या नव्या घरात निरुपयोगी अडगळ न्यायची नाही. मॉडर्न फर्निचर नि ही नवी गरजेची इलेक्ट्रॉनिक्स तेवढीच फक्त न्यायची. आता नव्या जमान्यात पुस्तकं काय करायची आहेत नि वाचायला वेळ कोणाला आहे? तेही खरंच म्हणा. पण ह्या बुककेसमधली पुस्तकं कुठे आहेत? त्याचं काय झालं? मी सहज विचारलं. ती पहा, बांधून ठेवली चादरीत तिथे. ती आमच्या घरकामाच्या गड्याला प्रेझेंट देणार. त्याने ती परस्पर रद्दीवाल्याकडे न्यावीत, विकावीत, पैसे करावेत आणि मजा करावी. वाटलेस तुम्ही डोळ्याखालून घाला नि काही महत्वाचं आढळलं तर घेऊन जा, फुकट. वाटलं कुठल्या जगात आलोय मी. 100 रुपये लागलीच हजारेंच्या हातावर ठेवले. संध्याकाळपर्यंत माल न्यायची व्यवस्था करतो असं सांगितलं आणि बाबूरावांबरोबर बाहेर पडलो. रस्त्यावर बाबूराव मला म्हणाले, आलं का ध्यानात नव्या जगाला काय पाहिजे ते? आता हातगाडीवाला शोधा नि बुककेस तिच्यावर घाला आणि निमूटपणे घरी न्या. आणि नसती अडगळ घरात आणली म्हणून वहिनींनी नाहीत रागा केला तर मला सांगायला या. अरे, सगळं जग पुस्तकापासून सुटका करून घेतंय नि तुम्ही लेखक लोक उरावर पुस्तकांच्या राशी चढवताय. अजून तरी जागे व्हा की.